नमस्कार मित्रांनो. मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण आलोत पुन्हा एकदा असंच एक पुरातन ऐतिहासिक मंदिर बघण्यासाठी चोरवणे गावामध्ये. खेड तालुक्यातील हे चोरवणे गाव सह्याद्रीच्या कड्याकाठी वसलेलं असलं तरी तितकंच प्रसिद्ध आणि नामवंत गाव आहे आणि तितकंच सुंदर ठेवलेलं गाव आणि त्याच गावाची प्रसिद्ध देवी माता म्हणजे श्री देवी आई रामवरदायिनी. तर आपण इथल्या स्थानिक ग्रामस्थांकडून जाणून घेऊया, इथले जे पुजारी आहेत, इथले जे अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया या मंदिराबद्दलची पूर्ण माहिती. पहिल्यांदा त्यांचं नाव विचारूया. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव आहे रामचंद्र सखाराम शिंदे. काय आम्ही आम्ही इथले दोघंही मानकरी आहोत इथले. काय मला मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगा. म्हणजे आपलं हे मंदिर पुरातन काळामध्ये कसं होतं आणि आता आपण हे जे बांधलंय याच्याबद्दल मध्ये ऐतिहासिक वारसा काय आहे आणि आताचा आधुनिकता या दोघांमधलं साम्य कसं आहे ते सांगा. हे मंदिर फार पुरातन कालीन मंदिर आहे. या मंदिराला साधारणली 1200 ते 1300 वर्ष झाली. आम्ही मूळचे कर्नाटक गुलबर्ग्याचे. त्यावेळेला अल्लाउद्दीन बादशाहने हा हिंदूंची मंदिरं नष्ट करायचा आणि हिंदूंची मंदिरं नष्ट करत असताना हे रामवरदायिनी मंदिर त्याला नष्ट करता आलं नाही. मग त्याने शकल लढवली की यांना इथून जर कुठे आपण स्थलांतरित केलं तर हे देव वगैरे घेऊन जातील आणि मग हे मंदिर आपल्याला पाडता येईल. त्यावेळेला त्यांनी आम्हाला शिंद्यांना सरदारकी बहाल करून आम्हाला तिथून गुलबर्ग्यावरून या ठिकाणी त्यांनी स्थलांतरित केलं आणि गुलबर्ग्यावरून स्थलांतरित करताना त्याने आम्हाला हे स्थलांतरित करताना 22 गावचं इनाम सुद्धा आम्हाला या देवीला दिलेलं आहे. तेव्हा आम्ही या ठिकाणी जे येऊन बसलो ते 1093 ला. मग 1093 पासून आतापर्यंत जो कालावधी पाहिला तर 1200 ते 1300 वर्ष झाली. पण 1200 ते 1300 वर्ष मंदिर इथे नाही आहे. हे मंदिर इथून 1 किलोमीटर आतमध्ये होतं आणि आतमध्ये असल्या कारणाने ते 2 नदीच्या पात्रा, वाशिष्ठी नदी आणि दुसरी एक नदी याच्या पात्रावर होतं. पात्रावर असल्या कारणाने एक वेळ अशी झाली, 90 वर्षापूर्वी एक वेळ अशी आली की नदी अतिवृष्टी झाली. नदीने आपलं पात्र बदललं आणि पात्र बदलल्यानंतर ते लोकांच्या लक्षात आलं की रात्री बेरात्री जर मंदिराला धक्का लागला, काय झालं तर मग आपला उपयोग काहीच राहून. मग त्यावेळेला गाव एक ठिकाणी बसून गावाने असा निर्णय घेतला की आता आपल्याला हे मंदिर दुसरीकडे स्थलांतरित केलं पाहिजे आणि त्यावेळेला तिथून गावाने निर्णय घेऊन हे मंदिर इथे आणलं. त्याला साधारणली आता 90 वर्ष झाली. त्या ठिकाणी असणारं मंदिराला साधारणली 1200 वर्ष तिथे झाली होती. हे मंदिराबद्दल जर इथलं सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास आहे. इथे हे रामवरदायिनी मंदिर आणि सह्याद्रीच्या उंच शिखरावर हे नागेश्वर म्हणून शंकराचं स्थान आहे. स्वयंभू नागेश्वर शंकराचं स्थान आहे. 3 तास चढायला लागतात. पण 3 तासामध्ये तुम्हाला कुठे पाण्याचा थेंब सुद्धा मिळणार नाही. संगाती बाटल घेऊन जावी लागते. पण त्या ठिकाणी जर जाऊन पाहाल तुम्ही तर कंटिन्यू शंकराच्या पिंडीवर अभिषेक चालू आहे. वरतून डोंगरातून कड्यातून पाणी पडतंय. म्हणजे हे साक्षात्कार हा असा आहे की हे चोरवणे गाव असं आहे, म्हणजे भाग्यशाळीच म्हणावं लागेल की रामवरदायिनी मंदिर हे सुद्धा आता पर्यटन स्थळ आहे. क क्षेत्रात मोडतंय. त्यानंतर नागेश्वर हे सुद्धा पर्यटन स्थळ आहे, क क्षेत्रात मोडतंय. याच्या बाजूला वाशिष्ठ आहे, वाशिष्ठ किल्ला आहे बाजूला. म्हणजे ही 3 पर्यटन क्षेत्र ही ह्या चोरवणे गावात मोडतात. त्या देवीबद्दल आपण देवीच्या गाभाऱ्यासमोरच होतो. तुम्ही बघताय देवीची मूर्ती. आपण त्या मूर्तींबद्दल थोडीशी माहिती यांच्याकडून जाणून घ्या की मूर्ती आपण कुठून बनवून घेतली, कशा बनवून घेतल्यात आणि त्याच्या मागचं रहस्य. हे बघा, ही रामवरदायिनी आहे. हिचं नाव आहे रामवरदायिनी, परंतु ती हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी. बाजूला गणपतीची मूर्ती आहे, त्याच्या बाजूला शंकर आहे, शंकराची पिंड आहे. ही सगळं जे काही मूर्ती वगैरे गणपतीची मूर्ती आणि हे सगळं आम्ही कर्नाटकमध्ये रामचंद्र आचार्य म्हणजे दगडाला न पाय लावता काम करणारी व्यक्ती. काय अशा त्या रामचंद्र आचार्य कारकळा या ठिकाणी ही मूर्ती बनवण्यात आली. पण ही मूर्ती बनवताना साधारणली तुम्हाला सांगतो ही 1.5 वर्ष मूर्ती बनत नव्हती. मग त्या रामचंद्र आचार्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि काय सांगितलं, मूर्ती बाबा बनत नाही, एवढा काय मला कधी अडचण आली नाही मूर्ती बदललं. मग आम्ही आमचे जे गुरुजी होते कळले, त्यांचे गुरुजी दुसरे होते, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या समोर देवीचा फोटो ठेवला तिथला घडत असताना. त्याने त्या गुरुजींनी सांगितलं ही मूर्ती जी तयार होत नाही याला कारण एकच आहे की त्या रस्त्यातून नाग जातोय आणि त्या नागाच्या रस्त्यात दगड ठेवलेला आहे. तो दगड तुम्ही बाजूला करा, मूर्ती लगेच तयार होईल. ती खरोखरच तयार झाली.
हे आहे झोलाई मंदिर. खरं तर हे कडवं पाणी आहे. सहजासहजी आम्ही हिच्याकडे कुठला जास्त गाराणा वगैरे घालत नाही. गावावरती जर वेल प्रसंग काही आला आणि तसाच जर वेल आली तर आम्ही या देवीला हाक मारतो, कारण हे कडवं पाणी आहे, याच्याकडे जास्त वळायचं नसतो. अशा पण हाक मारला की आजही आम्हाला माहिती आहे की तात्काळ निर्णय अशा पद्धतीचे आहे. या ठिकाणी 2 देवी आहेत, श्री मानाई देवी आणि श्री वाघजाई देवी. तर आपण त्याची सुद्धा इकडून माहिती घेऊया. श्री मानाई देवी आणि श्री वाघजाई देवीबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, ही आहे मानाई देवी. खरं तर शिंद्यांचे 3च देवा, वरदायिनी, मानाई आणि वाघजाई. आणि जे आपण आता झोलाई बद्दल बोललो, ही झोलाई या जागेची मालकी असं आहे. अशा ह्या मानाई आणि वाघजाई या सगळ्या शेवटी आदेश बायचे असतात, बायच्या आदेशाप्रमाणे काम करणार. आणि आपल्याकडे मी बघितले तिथे राजमुद्रा पण आहे हा, आणि थोड्याशा नाणी पण दिसतात. ते सांगतो. हे बघा, ही आहे राजमुद्रा, शिंद्यांची राजमुद्रा. आता ही राजमुद्रा आम्ही दगडामध्ये कोरलेली आहे, परंतु आमच्याकडे ही सोन्याची राजमुद्रा आहे. आमच्याकडे इतिहास सांगायचा झाला तर आमच्याकडे ही सोन्याची राजमुद्रा आहे. ही आहे तशी आम्ही दगडामध्ये कोरलेली आहे. आता हे तुम्ही फ्रेम मध्ये जे पाहताय ती शिवकालीन नाणी आहेत. ती आमच्या पेटाऱ्यामध्ये होती, ती या ठिकाणी. इथे वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठेतरी तुम्हाला अंगठी टाईप शिक्के कुठेतरी दिसत आहेत. काय ते शिक्के अशासाठी आहेत आमच्याकडे की त्या वेळेला आम्हाला हे 22 गावचं इनाम ज्या वेळेला दिलं गेलं त्या वेळेला ते शिक्के दिलेले आहेत आम्हाला की जो कोण तुम्हाला शेतसारा देईल त्याला तुम्ही त्याच्यावरती म्हणजे त्याचे किती शेतसारा दिला ते आणि त्याच्यावरती श्राम मारून द्यायचा. तर त्या वेळेचे देवस्थान जे आहे ते चोरवणे 22 गावच्या इनामातला तुम्हाला देवस्थान म्हणून राजमुद्रा द्यायचे आणि ताम्रप शिक्के हा शिंद्यांकडे म्हणजे चोरवण्याच्या शिंद्यांकडे दिला गेला. त्यानंतर त्याची एक तुकडी जी निघाली माहिती ग्वायलरला गेली. माझा नाव शिंदिया म्हणतात, परंतु तो शिंदिया नाही, शिंदे आहे. ते आमच्यातले बंधू आहे. त्यानंतर ज्या वेळेला तुकडी निघाली ती दसपटीमध्ये गेली, ते सुद्धा शिंदे आहे. त्यांच्याकडे कुठला पुरावा नाही, ग्वायलरवाल्यांकडे कुठला पुरावा नाही. आम्ही पेटाने ठेवलेलं हे सर्व जे काय आहे हे अशा पद्धतीचे आमच्याकडे पुरावे आहेत. बघा, ही जी वरती तलवार दिसते या तलवारीबद्दल थोडीशी माहिती. ती गाभाऱ्याच्या देवीच्या वरती जी तलवार दिसते ती खरं तर कोविड कालामध्ये एक न्यूझीलंड मधल्या एका माणसाने नवस केला की कौस्तुभ पालांडे म्हणून यांनी तिथून नवस केला, आई या रोगराईला दूर कर, मी तुला चांद्याची तलवार देईन. आणि त्याने ती तलवार तिथून बनवून पाठवलेली आहे. खूप सस्ते. कौस्तुभ पालांडे यांचं सुद्धा आमच्या चॅनल मार्फत खूप कौतुक आहे, कारण इतकी भक्ती आणि इतका उत्कृष्टपणा आपल्या गावाबद्दल हे सुद्धा खूप छान वाटते. तर नक्कीच त्यांचं सुद्धा आपल्या चॅनल मार्फत अभिनंदन करतोय. सर, अजून काय आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काही वेगळं पण आहे? आपण कोणते कोणते सण आपण या ठिकाणी साजरे करतो त्याबद्दल थोडीशी माहिती. खरं तर सणाबद्दल जर सांगायचं झालं तर इथे चैत्र पौर्णिमा म्हटलं तर रामवरदायिणीचा प्रगट दिवस आणि त्याच दिवशी इथे चैत्र पौर्णिमेला जत्रा असते. साधारणली या ठिकाणी 10-12 पालख्या बाहेरच्या गावच्या येतात आणि या ठिकाणी जत्रेच्या दिवशी पालख्या आल्यानंतर 5 भोवरी सभेना मंदिराच्या भोवती निघतो. ही जत्रे झाली. जत्रेनंतर या ठिकाणी ज्या वेळेला मृग नक्षत्र पडतं त्या वेळेला इथे जे काही जे जल तळ पाषाण आहे त्याला जे काही देणं मागणं द्यायचं असतो ते आम्ही मृग नक्षत्रामध्ये त्याला आम्ही पाळ जत्रा म्हणतो. आणि ती पाळ जत्रा आता उद्या 21 तारखेला आमच्याकडे येणार आहे. त्यानंतर इथे सण म्हटलं तर कौत, जसं आपण राखी हातात बांधतो त्याच्याच 1-2 दिवस आधी
पवतं आधी येतो, त्याला पवतं म्हणतो आम्ही. ते पवतं सुद्धा या ठिकाणी गाव येणार, देवीची रूपी लागणार आणि तिच्या पहिलं पवतं बनवलं जातं, त्यानंतर ते तिला वाहिलं जातं आणि त्यानंतर लोकांना घातलं जातं. हा पवत्याचा सण होतो. त्यानंतर गणपती आला की गणपतीला जिथे आवरण असतो त्या ठिकाणी रूपी लागते, त्या ठिकाणी गवर येते. त्या गावात प्रत्येकाच्या वाडीत वस्तीत येते, परंतु देवाची त्या ठिकाणी असते, त्या ठिकाणी लोक जातात, तिची पूजापाठ करतात. हे गणपतीचं आहे. त्यानंतर नवरात्रीमध्ये तर इथे एवढा वैशिष्ट्य आहे की पूर्ण 10 दिवस हजारो लोक इथे, हजारो काय 2000 लोक सुद्धा पर डे या ठिकाणी येतात. आणि या ठिकाणी पर डे जिथे लोक 2000 लोक पर डे येतात, असं 10 दिवसामध्ये साधारणली 20,000 लोक या ठिकाणी येऊन जातात. वैशिष्ट्य त्या 10 दिवसाचं सांगायचं झालं तर हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. इथे जर तेवढ्या लोकांची व्यवस्था होणं शक्य नाही, परंतु हा गाव असा आहे की येणाऱ्या सर्व लोकांना 9 दिवसच नव्हे, परंतु या ठिकाणी वर्षाच्या 12 महिने येणाऱ्या भाविकाला या ठिकाणी माफ दिला जातो. एवढं याचं वैशिष्ट्य आहे. ते सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणतात अन्नदान. ते अन्नदान या ठिकाणी होतं. म्हणजे मित्रांनो, खूप कमी मंदिर आहेत जे आजही दान धर्म या गोष्टींना जपतात. खरं तर आपण देवाला द्यायचं असतं, पण या ठिकाणी देव स्वतः आपल्याला या ठिकाणी अन्नदान देतोय. ही खूप खरी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे नक्कीच या मंदिराची प्रसिद्धी काय हे तुम्हाला आज आपल्या या माहितीवरून कळाली असेल. अजून तुम्ही मला शिमग्याबद्दल थोडस जाणून घ्यायचं. इकडे जी पालखी असते रामायणाची, त्याच्याबद्दल थोडीशी मला बघा. शिमगा म्हणजे होळी. बरोबर. या ठिकाणी देवीची होळी असते. होळी असते त्या दिवशी, होळीच्या दिवशी रात्री या ठिकाणी पालखी येते. पालखी आल्यानंतर या ठिकाणी गावातले ग्रामस्थ जमा होतात. ग्रामस्थ जमा झाल्यानंतर पहाटे 4 वाजता म्हणजे कोंबड्याने बाग दिल्यानंतर ती होळी आम्ही लावतो पहाटेला. मग ते पालखी आम्ही मंदिरातून बाहेर नेतो. 5 भोवऱ्या होळीच्या भोवतानी फिरवतो आणि त्या ठिकाणी मग ती आम्ही होळी लावतो. होळी लावल्यानंतर पालखी आम्ही आतमध्ये आणून ठेवतो. लोक आपल्या घरी जातात. सकाळी आंघोळ बिंघोळ करून दुपारनंतर पालखी 3 वाजल्यानंतर पालखी सानेवर जाते आणि सानेवर गेल्यानंतर आलेले मुंबईकर वगैरे सगळे लोक हे त्या ठिकाणी जमतात आणि त्या ठिकाणी सानेवरची जी ओटी भरली जाते ती सुकी ओटी असते. एक खोबऱ्याची वाटी म्हणा, तांदूळ म्हणा आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय जे दिडबं टाकाल ते दिडबं ते त्या ठिकाणी सानेवरची सुकी ओटी भरली जाते. आणि त्यानंतर 7 दिवस ही रामवर्धाईची पालखी. खरं तर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती आहे की त्याच गावात ती पालखी फिरते, दुसऱ्या गावात जात नाही. पण ही रामवर्धाईची पालखी अशी आहे, ही 4 गावात शिमग्याला जाते. म्हणजे तिच्यावर किती लोकांचं प्रेम असेल हा तुम्ही विचार करा. कारण ही इथला आम्ही सुद्धा लोकांसाठी एवढं वेळ देतो की आम्ही आमच्या लोकांना, मुंबईकरांना समजावून सांगतो, तुम्ही थोडे थांबा. जिथे मान असेल त्या वाडीला फक्त 3 दिवस घ्यायचा आणि दुसरे दिवस आहेत ते बाहेरच्या गावांना आम्ही देतो. कारण ती लोक थांबवू शकत नाही, आम्ही आमच्या लोकांना थांबवू शकतो. अशा पद्धतीने बाहेरच्या गावांमध्ये आम्ही पहिलं कव्हर करतो. काय ते पहिलं आम्ही आमच्याकडे 1 दिवस झाला की आम्ही निवेकडे जातो. निवे गावाकडे झाला काही सापिर्ली गावात जातो. सापिर्ली गावात झाला की उतरवडीत जातो आणि त्यानंतर राहिलेले गावातले लोक घेतो. असं आम्हाला 7 दिवस या ठिकाणी लागतात. खूप छान. खूप चांगली माहिती या ठिकाणी आपण दिलीत. मंदिराबद्दल ही समोर आहे जी दिसते ती सान आहे, बरोबर? मंदिराची सान नाही, तेच आहे. पालखी बसण्याचं, रामवर्धानी पालखी बसण्याचं स्थान तेच आहे की दुसरे? नाही, बाजूला आहे, सान आहे. आणखी अजून मंदिराबद्दल थोडं काय माहिती आहे का आपल्याला? म्हणजे अजून काही आजूबाजूला आहे? आता मंदिराबद्दल मी तुम्हाला आपण बाहेर घेऊन जातो आणि बाहेरून तुम्हाला डिटेल माहिती मी मंदिराबद्दल. एक वेळ अशी गोष्ट घडली होती, जुनी गावठण म्हणतो सांगता, त्या ठिकाणी एक वेळ अशी गोष्ट घडली होती की चोर आले आणि ते चोर घंटी काढायला गेले. घंटी काढायला जेव्हा गेले तेव्हा त्यांचे हात जे आहे ते घंटीशी असे राहिले आणि चिटकून राहिले. ते रात्रभर तसे चिटकून राहिले. साक्षात उदाहरण मी आज आहे. माझ्या वडिलांनी जे सांगितलं ते, मंदिराच्या बाजूला आमचा गुराचा गोठा होता. माझे वडील दूध काढायला सकाळी गेले तर मंदिरामध्ये त्यांना माणसं आढळली. त्यांना विचारलं कोण, तर ते म्हटले चोर आहे. माझे वडील दूध काढायला गोठ्यात गेले, त्यांनी हाक मारली स्वतःच्या वडिलांना आणि सांगितलं मंदिरात कोण आलंय ते बघा. माझे आजोबा त्या ठिकाणी गेले आणि बघितले तर चोर, पण हात सुटत नव्हते. मग आजोबांनी सगळ्यांना गावाला आवाज मारला
आणि सगळे गावकरी त्या ठिकाणी जमले काय आणि सगळ्या लोकांनी देवीला साकडं घातलं आहे. राम वरदानी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचे हात सुटू दे, त्यांनी तुझं काय नेलेलं नाही असं गावाने साकडं घातल्यानंतर त्यांचं ते घंटीचे हात सुटले आणि ते खाली बसले. खाली बसल्यानंतर आमच्या गावाने असा निर्णय घेतला, आपल्याला कोणाला मारझोड करायची गरज नाही, त्यांना शिक्षा तिने दिलेली आहे. पण त्यांनी जे संगती काय जे आणलं होतं चोरून ते त्या ठिकाणी ठेवून जात होतं. आमच्या लोकांनी सांगितलं, हे जे जे काय तुम्ही आणलेत ते बाबांनो या ठिकाणी ठेवू नका, तुमचं तुम्ही आपलं घेऊन जा, आणि ते निघून गेले. हा फार मोठा इतिहास या मंदिराचा आहे. त्यानंतरच्या अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी. या ठिकाणी हे आता सह्याद्रीच्या कुशीमध्ये गाव आहे. परिवाराला ही व्हिडिओ शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.